जे कांदा पीक हे आमचं मुख्य पीक होतं रब्बीमधलं, त्यावर आमचं पूर्ण खरीप हंगामाची पूर्ण मोठी वाटचाल होणार होती. कांदा पीक आता तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता का पाण्यानं थैमान घातल्यामुळं पूर्ण कांदा आमचा सडून गेलेला आहे. आम्ही वाळवण्याकरिता आम्ही पूर्ण कांदा शेतामध्ये टाकल्यानंतर याच्यावर 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं 8 दिवसापासून पूर्ण ढगाळ वातावरण आणि पाण्यानं पूर्ण कांदा खराब झाल्यामुळं हे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावं लागते. तरी आम्हाला प्रशासनाला माझी विनंती आहे की या तलाठी साहेबांना कृषी विभागांना सुद्धा विनंती आहे की आमचे पंचनामे त्वरित करावे, स्पॉट पंचनामे करावे, त्यानुसार आम्हाला न्याय द्यावा. आणि कृषी मंत्री साहेबांना सांगतो आणि आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना सुद्धा विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याकडे नाही निदान तर काहीतरी 2 वाक्य तरी आमच्या पार्लमेंटमध्ये मुद्दे उपस्थित करावे. तुम्हाला विदर्भाची परिस्थिती शेतकऱ्यांची माहितीच आहे. सोयाबीनचे भाव, तुरीचे भाव, कांद्याचे भाव. कांदा जर आपला महाग झाला तर गृहिणीच्या डोळ्यात पाणी येते. आणि आता कांदा जर सडला तर आता कोणाच्या डोळ्यात पाणी येईल. आता आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात तर पूर्ण आसू आलेले आहे. तरी गव्हर्नमेंटला आमची प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला पूर्णतः न्याय द्यावा.